हाँ बच्चा बोल. हॅलो गॅरी, तुझी ती बफेलो इथे आली होती. एक मिनिट काय झालंय? तू अशी टेन्शन मध्ये काय वाटतेस? अरे तुझी ती महिष बायको मला धमकी देऊन गेली आता. काय? राधिका तिथे आली होती? कधी? अरे आत्ता आली होती थोड्या वेळापूर्वी. आणि तुला माहितीये आता तिथे समोरच्या म्हाताऱ्याकडे राहणार आहे. राधिका नानाजींकडे राहणार आहे? हो गॅरी, तू प्लीज लवकर घरी ये. ती डेंजर बाई आहे, ती काही करू शकते. मला खूप भीती वाटते रे. तू जरा शांत हो बरं. अरे यार, आता ही नानाजींकडे राहायला येणार म्हणजे 24 तास आपल्यावर नजर ठेवूनच असणार आहे. यार मोठाच प्रॉब्लेम झालाय. बच्चा, तरी मी तुला सांगत होतो यार, तू घरी यायची काही करू नकोस ना. कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. आता त्या दिवशी जर कुणी नसतं पाहिलं तुला तर हा प्रॉब्लेम आला असता का? सांग मला. सो व्हॉट या, ठीक आहे ना. बघितलं त्या सगळ्यांनी. नाही आता मी ठरवलंय की घाबरायचंच नाही अजिबात. आणि काय तिच्या भीतीने मी तुझ्यासोबत राहू नको का? ती राधिकानं काही वाकडं करू शकत नाही माझं. नाही, आणि मी ठरवलंय त्या राधिकाला ना इथून पळवून लावायचं. गॅरी तू लवकर ये घरी. आज आपण डिनर डेटला जातोय. तिच्या नाकावर टिचून जायचं आपण डिनरला. बच्चा जरा शांत हो. हे जरा अति होतंय असं नाही वाटत का तुला? वहिनी घरी आलाय म्हणजे नक्की काहीतरी गडबड झाली असेल. तू मी म्हणते तसं वागला नाहीस तर बघा. अगं तसं नाही, पण तू. नो पण बीट. माझं ठरलंय. मी रेडी राहते, तू लवकर ये. डिनर डेट आहे आपली आज. बाय. हॅलो यार. सर, may I come in? सर, may I please have a seat? आनंद यार प्लीज. काय चाललंय? सॉरी सर. सर, अग्रवाल आणि अग्रवालची फाईल आली आहे. मला परत सबमिट करायची आहे. तुमच्या नजरेखालून गेली तर मला पुढच्या प्रोसिजरसाठी बरं होईल. ते ठेवतो इथे. ते सतत फोन करत होते की काय झालं, काय स्टेटस काय आहे. नाही, घरी आली राहायला. दिस वॉज एक्सपेक्टेड. तू वहिनीला काढलंयस, तू तिला आणणारच होतास. एनिवेज, हे अग्रवाल आणि अग्रवालची जी फाईल आहे. अरे मी नाही आणलं तिला घरी. आता ती डायरेक्ट दरवाजातच समोर येऊन उभी राहिल्यानंतर मी काय करणं अपेक्षित होतं? त्याच्यात राधिकाला कळलं आणि तिने शनायाला धमकी दिलीये की शनायाला घरातून बाहेर काढल्याशिवाय ती शांत बसणार नाही म्हणून. तू हसतोयस काय? इथे माझी काय अवस्था झाली तुला दिसतंय आणि तू हसतोयस? अरे तू स्वतःहून शनाया नावाचं धोंड गळ्यात बांधली आहेस. मध्ये असं होणारच होतं. आनंद तू नीट बोला शनायाबद्दल प्लीज. सॉरी, मी तिच्याबद्दल नीट बोलू शकणार नाहीये. आणि तिचा विषय तू काढलायस, मी नाही. पण तुला एक सांगतो, डिव्होर्सच्या आधीच तू शनायाला घरी आणलंयस म्हणजे राधिका वहिनी नक्की महिला आयोगाकडे तक्रार करणार. महिला आयोग? हो. अरे परवाच मी न्यूजमध्ये बघत होतो. असाच एक लफडेबाज माणसाला ना महिला आयोगाच्या बायकांनी ना बुकलून मारलं. ते तोंड्यात तसंच ते सगळं लावतात, ते काळं काळं केलं रे सगळं. आणि आता काय शनाया घरी आली आहे ना म्हणजे सोसायटीत तमाशा, ऑफिसमध्ये चर्चा आणि तुझ्या स्टेटसचे बो. आणि एकंदरीत तुझा नोकरीवर स्टे येणार असं मला वाटतंय. मग तू रस्त्यावर हा ना. आणि हो, शनाया घरी आली आहे हे नागपूरला कळलेलंच नाही. हे जर त्यांना कळेल तर काय होईल? यू नो इट बेटर ऍक्च्युली. अरे आपण काय नॉनसेन्स बोलत बसलोय. आपण कामाचं बोलूया का? हे बघ, हे अग्रवालची जी फाईल आहे ना. जा ना तू. बघ फक्त ते. अरे बापरे, म्हणजे लवकरच राधिका वहिनी चंडिका माताचं रूप घेणार. त्यांच्या दर्शनासाठी जायला पाहिजे.
काय झालं सर? लाफ्टर थेरपी. What happened? अरे तू का हसतेस? तुम्ही हसताय म्हणून. What happened, sir? काय झालं सर? डिझास्टर. What? ગુરુનાથની જિંદગીમાં રાધિકા નામનું શાંત વાદળ હવે કોપાયમાન થશે. सर मला कळेल असं सांगाल का? अरे तुला कळलं असेलच ना. ती शनाया गेली आहे गुरुच्या घरी राहायला. येस. आणि सर मला हे अजिबात आवडलेलं नाहीये. बिचारा राधिका मॅम. राधिका मॅमला कळलं तर काय होईल? काय होईल? झालं त्यांना कळलंय. आणि आता ते समोर राहणाऱ्या दामले फॅमिलीकडे धरणा धरून बसले. शनायाला त्या घरातून काढून टाकणार असं वहिनींनी ठरवलंय. व्हॉट? सॉलिड आहे राधिका मॅम. हे हळू बोल. गुरुनाथनी ऐकलं ना तर तुला काढून टाकेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. असंच पाहिजे त्या शनायाला. तो गुरु आहे ना, तो सॉलिड घाबरलाय. मी त्याला काय काय सांगून घाबरवलंय. म्हणजे मी हे मुद्दामच केलं म्हणजे गुरु राधिका वहिनींना थोडं दबून राहील. त्याला असं वाटलंही नसेल की राधिका वहिनी असं काहीतरी वागतील. मग काय? राधिका मॅमनी काय सारखं सफर करत राहायचं का? हे राधिका वहिनींनी जे काही पाऊल उचललंय खूपच बरं झालं. राइट सर. अब उस शनाया का बैंड बजेगा सर. पण ना आपल्याला इथे हे सगळं जेवढं सोपं वाटतं ना तेवढं ऍक्च्युअली नसेल. म्हणजे तिथे राधिका वहिनींच्या मनाची काय अवस्था झाली असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. म्हणजे बघ ना, स्वतःच्या घरात एका परका बाईला स्वतःच्या नवऱ्याबरोबर राहताना बघणं इट्स नॉट इझी. आय नो सर. सर मी तर म्हणते राधिका मॅमनी ना त्या शनायाला घराबाहेर धक्के मारून हाकलून द्यायला पाहिजे. मी एक काम करतो, मी त्यांना भेटून येतो. म्हणजे त्यांना असं वाटायला नको की त्या या लढाईत एकट्या आहेत. येस सर, यू आर राईट. आय एम ऑल्सो विथ यू. मी पण येते तुमच्या बरोबर. त्या शनायाला बाहेर काढायला ना मी पण हेल्प करणार आहे सर. जेनी नको. आपण दोघं एकत्र गेलो होतो भेटायला. हे जर गुरुला कळलं तर तो मला काहीच बोलणार नाही. बट यू विल बी फायर्ड.